हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी धर्मावरम साडीवरील खूप सुंदर अशी डिझाईन करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी आपण माप घेत आहोत. प्रत्येक वेळेस मी या ठिकाणी नॉर्मलमध्ये या ठिकाणी गळ्याची माप ते दाखवत नाही, तरी या ठिकाणी तुम्ही घ्या. तुमच्या ब्लाऊजनुसार तुम्ही या ठिकाणी माप घेऊ शकतात. तर हे पहा, आपला या ठिकाणी 9 इंचाचा गळा तयार झालेला आहे. मी या ठिकाणी शेप देत आहे. तुम्ही सुद्धा शेप देऊ शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी मटका आकारमध्ये गोल असा गळ्याला शेप दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी हा शेप पाहू शकतात आणि हा मधला आपण या ठिकाणी 2 पॅच तयार करून घेणार आहोत. एक बाहेरचा आपण साडीच्या कापडाचा लावणार आहोत, तर दुसरा आपण हा थोडासा काटाचा डिझाईन करणार आहोत. असे 2 असे पॅच तयार करून आपण या ठिकाणी खूप सुंदर असे डिझाईन करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. तर मी या ठिकाणी मार्किंग केलेली आहे. आता मी या ठिकाणी मग आतमधला गळा कट करून घेत आहे, जो की आपण बाहेर ड्रॉ केलेला आहे. तो गळा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी गळा कट केलेला आहे. तर आपण साडीचा भाग जॉईन करून घेणार आहोत. साडीचा भाग जॉईन करते वेळेस दोन्ही सुईचा भाग आतमध्ये करायचा, उलट्या भागावरती शिलाई घालून घ्यायचा आणि कडाचा जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी या ठिकाणी साडीचा कट करून घेत आहे. आता या ठिकाणी असं ओपन करून या ठिकाणी टापटीप शिलाई घालून घेत आहे. सगळ्यात महत्त्वाची टीप या ठिकाणी 1 नंबरला, तर आपण ही टीप घालत असताना साडीच्या कलरचा दोरा मॅचिंग घ्यायचा. पण मी या ठिकाणी घेतला नाही. तुम्ही नक्कीच दोरा मॅचिंग करून घेऊन वापरू शकतात, कारण की दोरा मॅचिंग केल्यानंतर जो गळ्याला आपण आकार दिलेला असतो त्यावरती आपण पॅच तयार केल्यानंतर मॅचिंग दोरा असेल तर तो दोरा ओळखू येत नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गळ्यावरती हा जो आपण गळ्याचा जो अस्तरचा भाग कट केलेला होता तो सुद्धा आपण या ठिकाणी ठेवून घेत आहोत आणि त्यावरती आपण या ठिकाणी ब्लाऊजवरती मार्किंग करून घेत आहोत. तर तुम्हाला जर कॅनव्हसवरती करायचं असेल तर तुम्ही कॅनव्हसवरती करू शकतात मार्किंग. कॅनव्हसवरती मार्किंग करून झाल्यानंतर तुम्ही ब्लाऊजवरती तो कॅनव्हस ठेवून जसा तसा हा ब्लाऊज आणि ब्लाऊजचा भाग आणि कॅनव्हस शिवून घ्यायचा. आणि जर तुम्ही कॅनव्हस लावला तर ब्लाऊज खूप छान दिसेल. जर तुमच्याकडे कॅनव्हस नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करू शकतात, काही हरकत नाही. तर मी नॉर्मल असा बाहेरच्या साईडला गोल आकारमध्ये हा जसा आतमध्ये गळ्याला शेप दिलेला होता तसा 1.5 इंचावरती सर्व साईडने शेप दिलेला आहे आणि वरच्या साईडला थोडंसं कम आकार करून या ठिकाणी शेप दिलेला होता. तर हे अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी शेप देऊन झालेला आहे. आता मी कटसुद्धा करून घेतलेली आहे. तर आतमधला भागसुद्धा आपण कट करून घेणार आहोत. त्याआधी मी हा कडचा भाग फोल्ड करून घेत आहे. जर तुमचा कॅनव्हस असेल तर फोल्ड करते वेळेस तुम्हाला खूप अडचण येणार नाहीत. व्यवस्थित फिनिशिंगनुसार फोल्ड करता येते. कॅनव्हस नसेल तर तुम्ही हळूवार या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने जिथे गोलाकार वेळ आला आणि तिथे गोळा होत असेल तर थोडंसं बारीक कट्स मारायचा आणि त्या ठिकाणी फोल्ड करत जायचे. तर हे अशा पद्धतीने मी सर्व साईडला फोल्ड करून घेत आहे. हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फोल्ड करून घेत आहोत. तर तुम्ही नक्की जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या साईडला तुमच्या ब्लाऊजला शिलाई किती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवत जा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फोल्ड करून घेतलेला आहे बाहेरचा भाग. हे खूप सुंदर असा लुक आलेला आहे. दोन्ही साईडला समान आकारमध्ये हा डिझाईन तयार झालेला आहे. काही वेळेस फोल्ड करते वेळेस खालीवर होऊ शकते. तर आता मी खालच्या काटाला जॉईन करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. कमरेच्या साईडने एक शिलाई मारून घेत आहे. या ठिकाणी आपण पलटी मारणार नाही, आपण पॅच लावते वेळेसच पलटी मारून घेणार आहोत. तर तुम्ही हे पुढे पाहू शकतात. तर हे अशा पद्धतीने जसा गळ्याला आकार दिलेला होता त्या ठिकाणी सुद्धा मी जसा तसा गळ्यावरती शिलाई घालून घेत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही त्या ठिकाणी
सुईने टाके घालू शकतात किंवा तुमच्याकडे टाचण्या असतील तर तुम्ही टाचण्यासुद्धा लावू शकतात किंवा बारीक सुया लावू शकतात. कशाचा पण वापर करून तुम्ही त्या ठिकाणी फिट करून घेऊ शकतात. आणि जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मी गळ्याचा एक्स्ट्रा कापड कट करून घेत नाही, नॉर्मली कडेचा एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे. गळ्याचा आपण नंतर कट करून घेणार आहोत पॅच लावून झाल्यानंतर. तर आता मी या ठिकाणी ब्लाऊजचा सेंटर काढून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी या ठिकाणी सेंटर काढून घेतलेला आहे. तर आता आपण पॅचचा सुद्धा सेंटर काढून घेतलेला आहे. दोन्ही सेंटर जॉईन करून घेत आहोत आणि पॅच लावते वेळेस उलटा पॅच लावून घ्यायचा. उलट्या भागावरती उलटाच पॅच लावून घेत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष देऊन पहा. तर आधी सेंटरमध्ये मी एक शिलाई घालून घेत आहे, कारण की पॅच आपल्या इकडला तिकडे होणार नाही, म्हणून आपण सेंटरमध्ये शिलाई घालून घ्यायची असते. तर हे पहा मी या ठिकाणी सेंटरमध्ये शिलाई घालून घेतलेली आहे. तर आता कडेच्या साईडनं सुद्धा जसा गळ्याचा आकार होता त्या ठिकाणी मी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे आतल्या गळ्याला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर गळ्यावरती मी शिलाई घालून घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आणि आतमधला जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. कट करून झाल्यानंतर आपण गळ्यावरती बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत, कारण की हा कापड थोडंसं जाडसर होत आहे आणि गळ्याचा शेप बदलतो, म्हणून आपण कट मारल्यानंतर गळ्याला व्यवस्थित असा आपण जो शेप दिलेला असतो तो शेप व्यवस्थित येतो, म्हणून आपण या ठिकाणी कट्स मारत असतो. तर कट्स मारल्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. आता आपण या ठिकाणी डापटीप शिलाई घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी डापटीप टीप घालून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. हे पहा खूप छान पद्धतीने आपली या ठिकाणी आपली डापटीप शिलाई सुद्धा झालेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. ह्या ठिकाणी आपली गळ्यावरती डापटीप शिलाई झालेली आहे. नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी पाहू शकतात आपण ह्या पट्टीवरती सुद्धा शिलाई घालून घेत आहोत. शिलाई घालून झाल्यानंतर टक्ससुद्धा पाडून घेतलेला आहे 4 इंचाचा. या ठिकाणी मी टक्स पाडून घेत आहे. दोन्ही साईडला टक्स पाडून झाल्यानंतर आता ही पट्टी मी अशी फोल्ड करून घेत आहे. तुम्हाला वाटलं असं ही जी एक्स्ट्रा कापडाची पट्टी आहे ते तुम्ही कट करून त्या ठिकाणी दुसरी पट्टी लावू शकतात, पण मी याच पट्टीला फोल्ड करून घेत आहे, कारण की अस्तरचा कापड उरलेला नव्हता, म्हणून या ठिकाणी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. तर हे पहा आता मी या ठिकाणी लेससुद्धा लावून घेत आहे. लेस लावल्यानंतर गळ्याचा लूक खूप छान तयार होतो, तर तुम्ही हे या ठिकाणी पाहू शकतात. तर मी या ठिकाणी लेस लावून घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने ही लेस लावून घेतलेली आहे. डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. बाय.